हे महादेव, हे ब्रह्मदेव, आपण जे भविष्य कथन केले होते त्याप्रमाणे घडले नाही। याचा अर्थ काय? आपण सांगितले होते की एक दिव्य कन्या प्राप्त होईल, परंतु समुद्र लोकात 2 कन्यांचा जन्म झाला। बंधो, चिंता नसावी, सर्व काही शुभ घडेल। बराच अवधी झाला, अद्याप शुभ वार्ता आली नाही, म्हणून काळजी वाटते आहे। मला त्याची कल्पना आहे। नीलकांती देखील वेदनेने तळमळते आहे, परंतु या क्षणी हे सर्व अपरिहार्य आहे। नील, तू नीलकांतीच्या कक्षाच्या बाहेर थांबला असतास तर बरे झाले असते। परंतु आपण चिंतेत आहात असे समजले म्हणून आलो। तिरंगिणीची इच्छा पूर्ण होत आहे याचा आनंदच आहे, परंतु तिला ज्या वेदना सोसाव्या लागत आहेत त्यामुळे मी अस्वस्थ आहे। हे सर्व घडताना त्या दोघींवर कृपा आहे, आपण जाणताच। होय नील, मला असे वाटते की तू नीलकांतीकडे लक्ष द्यावे आणि शुभ वार्ता आली की तात्काळ सांगावे। जशी आपली इच्छा। येतो मी। एक शुभ वार्ता आहे, कन्या आहे। आज तुझी इच्छा पूर्ण झाली तिरंगिणी। समुद्र लोकात सर्वत्र गोड पदार्थ वाटावे, सनई चौघडे नगारे वाजवावेत। सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावा। कसला आनंदोत्सव भ्राताश्री? हे काय बोलतो आहेस नील? समुद्र लोकात कन्या जन्माला आली आणि ही आपल्या कुटुंबासाठी शुभवार्ता नाही का? नाही। हे आपण काय बोलता आहात? मी सत्य तेच बोलतोय। काय झाले नील? आपण विश्वासघात केला आहे। आजवर आपण इतके आदराने वागलात आणि हे आज काय? माझी चूक झाली, मी विश्वास ठेवला, पण ही प्रतारणा आहे। नील, आज आनंदाच्या प्रसंगी तू जे हे बोलतो आहेस त्याचे कारण काय? कारण काय? त्यासाठी तुम्हाला माझ्या सोबत यावे लागेल। आजवर ज्येष्ठ बंधू म्हणून मी माझे कर्तव्य निष्ठेने पार पाडले आहे, त्याला श्री महादेव साक्षी आहेत, परंतु तुझी शंका दूर करायला हवी। तिरंगिणी, आलोच मी। चलावे नील। बघा बंधू, बंधो बघा, नीलकांतीच्या पोटी ह्या अशा कन्येने जन्म घेतला आहे। मी अशी काय चूक केली ज्याची आम्हाला ही शिक्षा मिळत आहे? ह्या बाळाच्या अंगातून विचित्र वास येतो आहे।
बंधो, ही कन्या दिसायला कुरूप आहे. कोणतीही दासी सेविका माझ्या बाळाला जवळ घ्यायला तयार नाही. आजवर आम्ही तुमच्या प्रत्येक शब्दाचा मान राखला आहे. तुम्ही आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहात आणि तुम्ही आमची ही अशी प्रतारणा केली. नाही नील, मी प्रतारणा केली नाही. होय, हे सत्य आहे आणि हे सारे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक होते. आणि तरीही तुम्ही हे आमच्यापासून लपवून ठेवलं. पण आम्ही का? जलयज्ञाच्या वेळेस मला माता व्हायचं आहे असं म्हणाले म्हणून हे तुम्ही मुद्दामून घडवून आणलं. आपणास याविषयी खरंच आधीपासून काही ज्ञात होते का? निश्चितच माहीत असणार. तू देखील या समुद्र लोकाचीच कन्या आहे. तू कशीही असलीस तरी मला माझ्या कन्येसारखीच आहेस. नील, हे असं का घडलं त्याची मला खरंच कल्पना नाही. या क्षणी माझं बोलणं तुला कदाचित असत्य वाटत असेल, पण हेच सत्य आहे. मग हे असं का घडलं? तेच मलाही आता जाणून घ्यायचं आहे. आणि हो, सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की मला एक नाही 2 कन्या आहेत आणि त्या दोघींनाही वागणूक समान मिळायला हवी. हे समुद्रदेव, येत्या भविष्य काळात तुम्हाला दिव्य कन्यारत्न प्राप्त होईल. या कुपीमध्ये ज्वालामुखीच उसळतो आहे आणि हा प्रसाद प्राशन करण्यासाठी त्वरेने पुढे या. हे महादेव, हे ब्रह्मदेव, आपण जे भविष्य कथन केले होते त्याप्रमाणे घडले नाही. याचा अर्थ काय? आपण सांगितले होते की 1 दिव्य कन्या प्राप्त होईल, परंतु समुद्र लोकात 2 कन्यांचा जन्म झाला. आपण जाणता की मी माझ्या कुटुंबाशी प्रतारणा केली नाही, परंतु या क्षणी मी माझ्या कुटुंबाला कसे समजावून सांगू? आपण जोपर्यंत या घटनेमागचा अर्थ मला सांगत नाहीत तोपर्यंत मी हे आसन सोडणार नाही.
हे समुद्रदेव, आपली चिंता मी जाणतो. आपल्याला दिव्य कन्यारत्न प्राप्त झाले याचा आनंद आहे. तिच्या जन्माविषयी मी आधीच कथन केले आहे. एवढेच नव्हे तर तिचे नाव श्री लक्ष्मी असे मी आधीच लिहून ठेवले आहे. किंतु हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागेल की जिथे लक्ष्मी असेल तिथे अलक्ष्मी सावलीसारखी येणारच. आणि तिचा स्वीकार तुम्हालाच नव्हे तर समस्त सृष्टीला करावाच लागेल. सृष्टीत दिवस आहे तशी रात्र आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी सोबत अलक्ष्मी असणारच हे सत्य आहे. शुभम भवतु. आज समुद्र लोकात खऱ्या अर्थाने आनंदोत्सव आहे. अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती ते घडले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मी हे सांगू इच्छितो की या दोन्ही कन्या माझ्यासाठी समान असतील. दोघी तेवढ्याच प्रिय असतील. भ्राताश्री म्हणाले त्याबद्दल मला काहीच शंका नाही. नामकरण सोहळ्याला आरंभ करावा. लक्ष्मी. लक्ष्मी. सारे जग जरी कधी तुझ्या विरोधात गेले तरी मी तुझ्यासोबत असेन. अलक्ष्मी. अलक्ष्मी. ऋणू झुणू पायी वाजत पैंजण नेत्रा घालूनी अंजन. चंद्रा सूर्याची केली हो खेळणी माया निजली हो पाळणी. जो 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 बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा. हे प्रभो, समुद्र लोकात दिव्य कन्येने जन्म घेतला आहे. आदी मायेचे ते प्रतिरूप आहे. माझ्या मातेने तिच्या जन्माचे प्रयोजन मला सांगितले आहे. हे केशवा, विष्णू लोकात तुमची भार्या म्हणून एक दिवस ह्याच कन्येचे आगमन होईल. आता तरी आपण योगनिद्रेतून बाहेर यावे प्रभू. आपण स्वतः त्या कन्येला पाहावे. सर्व सृष्टीत आनंद सोहळ्याला आरंभ झाला आहे. सर्वत्र शुभ घडत असताना आपण असे निद्रेत का? या वैकुंठात शंकरी नगाऱ्यांचा आवाज आता घुमानाच पाहिजे प्रभू. जागे व्हा प्रभू, जागे व्हा.
जागे व्हा प्रभू, जागे व्हा. आता साक्षात ब्रह्मदेव आणि शिव हेच सहाय्य करू शकतील. लक्ष्मी, 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 लक्ष्मी. अलक्ष्मी, पाहते आहेस ना, संध्याकाळ होत आहे आणि लक्ष्मी मात्र तिच्या इच्छेनुसार वागत आहे. समुद्र लोक सोडून जायचे नाही अशी आज्ञा दोघींसाठी होती, पण लक्ष्मी जर नियम मोडणार असेल तर तुलाही नियम पाळायची आवश्यकता नाही. हे शारदे, हे अत्यंत पवित्र असे श्रीयंत्र आहे. जिथे श्री लक्ष्मी असणार तिथे श्रीयंत्र असणारच, आणि जिथे श्रीयंत्र असेल तिथे सर्व देव हे तिच्याकडे आकर्षिले जाणारच.